लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्या लिंगपिसाड गुन्हेगाराचं लिंगछाटा. भीम आर्मीचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांची शासनाकडे मागणी. जत तालुका कर्जगी येथील 4 वर्षीय लहान बालिकेवर अत्याचार करून निर्घुण हत्या करणाऱ्या नरदमाचे लिंग छाटून टाकावे किंवा लवकरात लवकर जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी. मयत मुलीच्या घरच्यांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी शासनाकडे भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जमीर शेख यांनी मिरज प्रांताद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. वरील घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी जेणेकरून भविष्यामध्ये असले अमानुष आणि माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य करताना गुन्हेगार स्वप्नातही विचार करणार नाही अशा पद्धतीने शासनाने कडक कायदे करावेत. तसेच शासनाने गुन्हेगारांना तातडीची फाशीची तरतूद करावी किंवा लिंग छाटण्याची तरतूद करावी आणि शासनातर्फे उज्ज्वल निकम या वकिलांची नियुक्ती करावी असे निवेदन देताना भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख म्हणाले. यावेळी भीम आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित होते. सांगली जिल्ह्यामधील करजगी तालुका ज्यात येथे 4 वर्षीय बालिकेवरती अत्याचार करून जे त्याचे निगडून हत्या करण्यात आली त्याचा मी सर्वप्रथम भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीने निषेध करतो. याच्यावरती जलद गतीमध्ये खटला चालवून याला फाशी शिक्षा द्यावी अशा मी मागणी करतो. आणि अशा लिंग प्रसार लोकांचे लिंग कापून टाकावे, गुप्तांगण कापून टाकावे किंवा यांना जनतेच्या हवाले करावे. जनतेमध्ये यांचा फैसला जगे पर हो जाएगा. अशा लोकांना त्वरित फाशी देऊन एक शासनाने असा निर्णय घ्यावा की अशा लोकांना गुप्तांगण कापून टाकावे आणि यांना फाशी द्यावी जेणेकरून असं लिंग प्रसार लोकांचे धाडस होणार नाही असल्या चिमुकल्या बालिकेवरती आता अत्याचार करायचा. याच्यावरती त्वरित कारवाई करावी अशी मी मागणी करतो भीम आर्मीतर्फे. नाहीतर भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीनं संपूर्ण जिल्हाभर जन आंदोलन उभारण्यात येईल एवढंच मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान, जय टिपू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.